नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह आर्ट बाय नवनाथ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजची व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या अत्यंत उपयुक्त अशा पुस्तकांची ओळख करून घेणार आहे, जी तुम्हाला मार्क्स वाढवण्यास नक्कीच मदत करतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्वात पहिले जे पुस्तक मी तुम्हाला दाखवत आहे ते आहे ग्रेड परीक्षा सुबोध चित्रकला. हे नवनीत पब्लिकेशनचे पुस्तक आहे. ते वाचू शकता तुम्ही एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी खास. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे एक्झामला टाइम टेबल असते त्याप्रमाणे या ठिकाणी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यांचे टाइम टेबल पण दिलेले आहे. पहिला पेपर असतो वस्तुचित्र स्मरणचित्र पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर संकल्पचित्र, कर्तव्य, भूमिती व अक्षरलेखन. आणि इंटरमिजिएटसाठी तुम्ही पाहू शकता स्थिर चित्र पहिल्या दिवशी, स्मरणचित्र 2 पेपर असतात आणि दुसऱ्या दिवशी संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजे डिझाईन आणि कर्तव्य, भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन हे 2 पेपर असतात. इथे वेळ पण दिलेला आहे, कोणत्या वेळेमध्ये एक्झाम होती ते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे टाइम टेबलमध्ये आहे पेपर वाईज तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सुरुवातीला वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉइंग, तर वेगवेगळ्या ऑब्जेक्ट ड्रॉइंगची तुम्ही रेखाटणे पाहू शकता, कशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग करायचे आहे. इंटरमिजिएटमध्ये बॉक्स कसा काढायचा आहे, इंटरमिजिएट परीक्षेमध्ये पर्स्पेक्टिव्हमध्ये, तर वेगवेगळ्या वस्तूंचे ठिकाणी रेखाटणे दिले आहेत, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या चित्रांची प्रॅक्टिस करून तुम्ही परीक्षेसाठी जाऊ शकता. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा, स्थिर चित्र, स्टील लाईफ. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये कशा प्रकारे चित्र असतात या ठिकाणी दिलेलं आहे. मेमरी ड्रॉइंगचा पेपर, मेमरी ड्रॉइंगमध्ये कशा प्रकारे फिगर्स असतात, कशा प्रकारे फिगर्स काढायचे नाहीत, कशा योग्य आहे, कशा चुकीच्या फिगर्स आहे या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी हातापायाचे रेखाटणे कशी काढायची, चेहरा कसा काढायचा, साईड अँगलने कसा काढायचा, समोरून कसा काढायचा हे दिलेले आहे. मेमरी ड्रॉइंगसाठी फिगर्स दिलेले आहे या ठिकाणी. खूप सारे मानवी हालचालींचे चित्रे या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकाल. या ठिकाणी मेमरी ड्रॉइंगचे काही उदाहरणे दिली आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी संकल्पचित्र, डिझाईन याची सरावासाठी भरपूर सारे आकार दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अलंकारिक आकार दिलेले आहेत. याचा उपयोग तुम्ही तुमच्या संकल्पचित्रामध्ये करू शकता. या ठिकाणी काही उदाहरणे दिलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता स्क्वेअरमध्ये कसं काढायचं आहे, हाफ सर्कलमध्ये कशा प्रकारे डिझाईन काढायची आहे.
हे इंटरमिजिएटसाठी आहेत. हे खूप सारे उदाहरणे जे दिलेले आहेत या डिझाईनचे, हे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी आहेत, जो तिसरा पेपर असतो. वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स दिलेले आहे या ठिकाणी. पाहू शकता पॉट आहे, फॅनचा आहे, लॅम्पचा आहे. या ठिकाणी ट्रेस करून तुम्ही कशा प्रकारे सिमेट्रिकल आकार काढू शकता डिझाईनमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. खूप सारे या ठिकाणी प्रॅक्टिससाठी उदाहरणे तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन, तो 4था पेपर असतो. त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी भरपूर सारे क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला अडचण येणार नाही. हा पेपर जो आहे जॉमेट्रिकल, त्याच्या या ठिकाणी अक्षरलेखन वगैरे दिलेले आहेत, कशा प्रकारे काढायचे. वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत अक्षरलेखनाची. कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन हा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी. याचीही खूप सारे उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. हे अक्षरलेखनासाठी आहे. सरावासाठी भरपूर उदाहरणे दिलेली आहेत या ठिकाणी. या ठिकाणी काही रंगीत पाने दिलेले आहेत. या ठिकाणी वेगवेगळे कलर स्कीम दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तृतीय श्रेणीचे रंग, विरोधी रंग, मित्र रंग, एकरंगी रंगसंगती, उष्ण व शीत रंगसंगती. या ठिकाणी काही वस्तुचित्रांची उदाहरणे दिली आहेत, रंगीत पाने दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही बघून प्रॅक्टिस करू शकता. या ठिकाणी स्मरणचित्राचे रंगीत पाने दिलेले आहेत. हे डिझाईन्स आहे. अशा प्रकारे हे पुस्तक तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक एक मी दाखवणार आहे. त्यामध्ये फक्त मेमरी ड्रॉइंग दिलेले आहेत. वेगवेगळ्या मेमरी ड्रॉइंगचे उदाहरणे आहेत या ठिकाणी, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या ठिकाणी वाचू शकता तुम्ही खाली, एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा शालेय, महाविद्यालयीन व हौशी कलावंतासाठी. म्हणजे एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचे विद्यार्थी तिथून प्रॅक्टिस करू शकतात. या ठिकाणी पाहू शकता इंडेक्समध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सचे नाव आहेत. तुम्ही याच्यानुसार तुम्ही बघू शकता कोणते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे, कशाची प्रॅक्टिस करायची, कोणत्या टॉपिकची. हे बघा, खूप छान असे वेगवेगळे फिगर्सचे ड्रॉइंग्स दिलेले आहेत, टॉपिक्स दिलेले आहेत वेगवेगळे. याचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होणार आहे. खूप सारे मेमरी ड्रॉइंग्स याच्यामध्ये दिलेले आहेत.
याची जरा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कसलीही अडचण परीक्षेमध्ये येणार नाही. खूप सारे ड्रॉइंग्स आहेत याच्यामध्ये. रंगीत पेजेस या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही बघून कलर करू शकता. या पुस्तकाची कॉस्ट आहे 90 रुपीज. मी त्याच्यानंतरचे नेक्स्ट पुस्तक दाखवत आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे पण नवनीत पब्लिकेशनचं आहे. पिक्चर कॉम्पोजिशन. हे 55 रुपीजचं पुस्तक आहे. खूप सारे कॉम्पोजिशन या ठिकाणी दिलेले आहे, बघू शकता तुम्ही. वरती कलरमध्ये ड्रॉइंग दिलेलं आहे आणि तुम्ही खाली ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिस करू शकता. त्यात पण खूप छान छान असे मेमरी ड्रॉइंगचे उदाहरणे दिलेले आहेत. बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर. त्याच्यानंतर शेवटचे जे पुस्तक आहे, यामध्ये मेमरी ड्रॉइंग आपलं सुधारण्यासाठी खूप सारे ड्रॉइंग स्केचेस दिलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे चित्रे काढा माणसांची. त्याच्यामध्ये बेसिक पासून सर्व माहिती दिलेली आहे. फिगर्स कसे ड्रॉ करायचे, प्रपोर्शन कसे पाहिजे फिगर्सचे, या ठिकाणी सर्व फिगर्सची माहिती दिलेली आहे स्केचेसच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहू शकता बॉक्स काढून फिगर्स कसे तयार करायचे. त्याच्यानंतर चेहरे कसे काढायचे, फ्रंट अँगल, साईड अँगलने लंबगोल काढून अशा प्रकारे फेसेस काढायचे या ठिकाणी दिलेले आहेत. डोळे कसे काढायचे, नाक कसं काढायचं, वेगवेगळ्या हालचाली कशा प्रकारे चित्रामध्ये दाखवायच्या. अशा प्रकारे मी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला पुस्तकांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता, हे 4 पुस्तके माझ्याकडे आहेत. तुम्हालाही प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हे पुस्तके घेऊन प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.